नमस्कार. जय श्रीराम. मी सुजाता गंगातीरकर साहित्य नावाच्या या शब्दप्रांगणात आपलं आज पुन्हा स्वागत करते. आज परत नवीन विषय घेऊन आलेली आहे. लोकांनी एकत्र का राहावं, ग्रुपमध्ये का राहावं, व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये थोडंसं ॲक्टिव्ह का असावं, त्याचे कुठेतरी आपल्याला काय फायदे होणार आहेत. आणि अर्थात फायद्यासाठी नसतंच ना नेहमी सगळं, पण तरीही ग्रुपमध्ये राहण्यामध्ये काही ना काही नक्कीच आपल्या हिताचं आहे. म्हणूनच आजचा परत एक नवीन वैचारिक लेख घेऊन आलेले आहोत. आपण ग्रुपमध्ये का राहावं. स्वर असणार आहे राजश्री बासुदकर यांचा. आवडलं तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपल्या जवळपासच्या लोकांना, ज्यांना वाचायला वेळ मिळत नाही आहे, अशा लोकांना नक्कीच ही चॅनलची लिंक शेअर करा आणि आम्हाला प्रोत्साहन करा. कारण की तुमचं कमेंट्स, तुमचं लाईक शेअर करणं हे आम्हाला खरंच प्रोत्साहनपर असणार आहे, ज्याच्यातून अर्थातच आम्ही तुमच्यासाठी नवनवीन रंग आणि नवनवीन लेख घेऊन येऊ. जय श्रीराम. नमस्कार. मी राजश्री बासुदकर. साहित्य ग्रुपमधून मी हा लेख घेतलेला आहे आणि तो मी आपल्या पुढे सादर करत आहे. आपण ग्रुपमध्ये का राहावे, आपण ह्या यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब का करावे, ह्यात एक खूप सुंदर लेख माझ्या वाचण्यात आला. तो मी तुमच्यासमोर मांडत आहे. एका छोट्याशा गावात सर्वजण एकमेकांना ओळखत होते. ठराविक कालांतराने ते सर्वजण एकमेकांना भेटत असत. काहीतरी कारण काढून एकत्र येण्यावाचून त्यांना चैन पडत नसे. त्यात छोटी मोठी कुटुंबे, मित्रांचे ग्रुप, काही एकटी माणसे असे सर्वजण एकत्र येत असत. एक मध्यमवयीन एकटा राहणारा एक माणूस या बैठकांच्या नियमित सदस्य होता. तो सर्व सामुदायिक कार्यक्रमात त्याचा हिरिरीने सहभाग असायचा. त्याची उपस्थिती सर्वांसाठी आनंददायकच असायची. मात्र काही काळापासून या नियमितपणे कौटुंबिक आणि समूहाच्या सभांना नियमितपणे हजर राहणाऱ्या माणसाने कोणतीही सूचना न देता भाग घेणे, हजेरी लावणे बंद केले. त्याची वाट पाहून काही आठवड्यानंतर गावातील वृद्ध सरपंचाने त्याच्या घरी जाऊन कारण शोधण्याचे ठरवले. एका हिवाळ्याच्या गारठलेल्या संध्याकाळी सरपंच त्या माणसाच्या घरी गेले. त्या माणसाने शेकोटी पेटवली होती आणि थंडीत ऊब मिळवण्यासाठी तो एकटा शांतपणे बसला होता. त्या माणसाने सरपंचाचे स्वागत केले. त्यांच्यात फार काही संवाद झाला नाही, नुसते अभिवादन झाले. त्यांच्या मुखसंवादापेक्षा शेकोटीत जळणाऱ्या लाकडांचा आवाज जास्त होता. दोघेही शेकोटीच्या ज्वालेकडे शांतपणे बघत बसले. काही मिनिटांनंतर सरपंच उठले. त्यांनी त्या शेकोटीमधील एक मोठी लाकडाची जाळणारी फांदी शेकोटीतून बाजूला काढून ठेवली आणि परत जागेवर जाऊन बसले. तो माणूस हे सर्व निर्विकारपणे पाहत होता. थोड्या वेळात त्या बाजूला काढलेल्या लाकडाच्या फांदीतील ज्वाळा कमी झाली. अगदी विझलेल्या अवस्थेत आल्यानंतर ती फांदी अगदी काळी दिसू लागली. थोड्या वेळापूर्वी प्रकाशमान तेजस्वी असणाऱ्या त्या लाकडात आता काहीही उरले नव्हते. तो एक निर्जीव काळा लाकडाचा तुकडा उरला होता. अजूनही दोन्ही व्यक्तीमध्ये काहीच संवाद झाला नव्हता. निघण्याची तयारी करण्यापूर्वी सरपंचाने तो लाकडाचा निरुपयोगी तुकडा उचलला आणि तो पुन्हा आगीच्या मध्यभागी ठेवला. ताबडतोब तो लाकडाचा तुकडा पुन्हा जागृत झाला, तेजोमय झाला आणि पुन्हा तो तेजस्वी दिसू लागला. जेव्हा सरपंच निघणार होते आणि दारात पोहोचले होते, तेव्हा तो माणूस म्हणाला, तुमच्या येण्याबद्दल आणि तुमच्या सुंदर शिकवणीसाठी धन्यवाद. मी आपल्या ग्रुपमध्ये परत येईन. आपल्या जीवनात ग्रुप, समुदाय का महत्वाचा आहे? कारण मागे राहिलेला प्रत्येक अविकसित सदस्य बाकीच्या मित्रांकडून ऊर्जा, तेज घेत असतो. ग्रुपच्या सर्व सदस्यांना ते एकत्र ऊर्जेचा, ज्वालेचा स्रोत, भाग आहेत याची पुरेपूर जाणीव असणे हे खूप आवश्यक आणि महत्त्वाचे आहे. हे लक्षात ठेवणे देखील महत्त्वाचे आणि धीर देणारे आहे की आपण सर्वजण एकमेकांची ज्योत तेजस्वी ठेवण्यास जबाबदार आहोत. ग्रुप देखील एक कुटुंबासारखाच आहे. कधी कधी आपण काही मेसेजेस, भांडणे आणि गैरसमजांना कंटाळलो
तरीही हरकत नाही. एकमेकांशी संपर्क असणे महत्त्वाचे आहे. आपण येथे भेटण्यासाठी, संदेश देण्यासाठी, शिकण्यासाठी, कल्पनांची देवाणघेवाण करण्यासाठी आहोत आणि आपल्यापैकी कोणीच एकटे नसल्याचे जाणून घेण्यासाठी येथे आहोत. चला तर सर्वजण मिळून मिसळून ज्योतसे ज्योत जिवंत ठेवूयात. राजश्री बासुतकर, साहित्य ग्रुप.